नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे अशी खुद्द आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं. 35,000 कोटी रुपयांची तरतूद देखील त्यांनी यावेळेस केल्याचे सांगितले. राज्याची आर्थिक स्थिती जशी जशी मजबूत होत जाईल तसतसं त्याची सध्याची जी परिस्थिती ती किंवा त्याचा जो काही आताचा जो काही 1,500 रुपये ते 1,500 ऐवजी टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये रक्कम वाढ करू असंही त्यांनी यावेळेस सांगितलं आणि अशी ग्वाही त्यांनी यावेळेस दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींनी जे काही सातारा येथील सैनिकी स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना त्यांनी लाडक्या बहिणींना आणखी एक गुड न्यूज मुख्यमंत्र्यांकडून देत आहे असं त्यांनी यावेळेस जाहीर केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महिला जोपर्यंत सशक्त होत नाहीत तोपर्यंत अर्थव्यवस्था बळकट होत नाहीत. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एकतर तुम्ही त्यांना सशक्त होऊ देत नाही आहेत, त्यांना 1,500 रुपयाची तुम्ही फूस लावताय, ओके, की त्यांना घरी बसल्या 1,500 रुपये कमवायचे, कामाला जायचं नाही किंवा आणि दुसरीकडे म्हणताय की आम्ही तुमचं सशक्तीकरण होत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थाची बळकटी होणार नाही. त्यामुळे ही जी योजना ही योजना आम्ही कायमस्वरूपी सुरू ठेवू असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. आणि ही योजना कधीही बंद पडणार नाही. दरम्यान 1,500 रुपयांची रकमाबाबत आम्ही जाणून टप्प्याटप्प्यात 3 टप्प्यात 1,000 रुपयांपर्यंत 3,000 रुपयांपर्यंत ही योजना आम्ही वाढवू असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी जी काही ही ओवाळणी राज्यातील महिलांना दरमहा मिळत राहणार असल्याचंही त्यांनी एवढेच सांगितलं. माझी ताई कष्ट करते, शेतात राबते, त्याची आम्हाला जाणीव आहे. अशा कष्टकरी बहिणींसाठी ही योजना सुरू आम्ही ठेवत असणार आहे आणि ही योजना कंटिन्यू जोपर्यंत आमचं सरकार आहे. बघा, आमचं सरकार आहे, राज्यात 1 कोटी बहिणींच्या खात्यात 3,000 कोटी रुपये आम्ही आत्तापर्यंत जमा झाले आहेत आणि पुढेही आम्ही करत असणार आहोत. बट यासाठी आमच्या महिला ताईंचा आम्हाला आशीर्वाद पाहिजे. त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यायला पाहिजे. हे पुढचे 3-4 महिने तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतीलच, पण पुढची जे काही 5 वर्ष जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर आम्हाला आशीर्वाद द्या. कशाच्या स्वरूपात? आम्हाला मतदानाच्या स्वरूपात तुम्ही आशीर्वाद द्या, जेणेकरून आम्ही तुमची जी काही योजना आहे ती कंटिन्यू करू आणि बाकीचे जे काही निर्णय आहेत, बाकीचे जे काही विषय आहेत ते विषय आम्ही बाजूला सारू असं याच्यातनं सांगण्यात येत आहे. सो जे काही असेल, पण महिलांना आताच्या घडीला खूप काही महिलांना याच्यातनं पैसे आले आहेत. लाडक्या बहिणीबरोबरच जर बघायला गेलं राज्य शासनाकडून युवक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील आली. मुलींना मोफत शिक्षण, उच्च शिक्षण, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, या योजना गती देणार असल्याचं यावेळेस आपल्याला नमूद करावं लागणार आहे. आपल्याला दोघं बाजू याच्यातनं बघावे लागणार आहेत. कारण की हे जो काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ही योजना योजनांना बाजूला सारत बाकीच्या ज्या काही योजना आहेत त्या बाजूला सारू न जाता ही योजना फूटवर आलेली आहे आपल्याला बघायला मिळते. बट ज्या काही महिलांचा अजून NPCLशी अकाउंट लिंक नाही आहे अशांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होत नाही आहे, बट हे पैसे कंटिन्यू मिळत राहतील असंही त्यांनी यावेळेस सांगितलं आहे. आणि ह्याच्यात आपल्याला ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. एकीकडे जर थोडासा खोलवर विचार केला तर फक्त याच्यात आजचं जे काही त्यांचं भाषण झालं त्या भाषणामधील जे काही महत्त्वाचे मुद्दे होते त्याच्यामधला एकच मुद्दा, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की आम्ही अर्थव्यवस्था बळकट केव्हा होईल, जेव्हा महिला सशक्तीकरण कसं होईल, तर 1,500 रुपये देऊन तर नक्कीच होणार नाही. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारी घंटीचं बटन देखील ऑन करा. धन्यवाद.